Audio Jungle. Audio Jungle. इथं तुम्हाला काय नाही माहित आहे, लिकीच्या घरला बरं वाटणा म्हणून गेले. हम्म. तिनं मला तिथं ताव म्हणजे ताव आली. आता 7 वर्षाचे पैसे करतो म्हणून माझी सही घेतली. शिवशंकर या सही घेतली माझे. मला कळलंच नाही. मागून माझं शेत विकल्या त्यांनी आणि दोघाची सही आहे. दुसऱ्याची कुणीच नाही. गावातल्या लेकर नाही, कुण नाही. मागून मला मारून टाकाय उभारले. असलं माझं कारस्थान केले. जा उठ इथून म्हणले. देव का बरं इकलीस म्हण बसल तर जा इथून म्हणून मला ढकलून लावले. जेव्हा महागाव मी आता उगम मठात होते इतके दिवस. स्वामीच्या आता आले इथं. माऊलीपाशी होते इतके दिवस. आता आले इथं. मग आता हे तुम्ही तुमच्या पोराला सांगितलं का असं झालं? सांगितले पोरावाला असं असं केल्यात मला म्हणून. हा हा मग तो पोलीस कंप्लेंट केलं तुम्ही? पुरी कंप्लेंट केलो. पोलीस बी जाऊन आणणार. काहीच नाही. आता कसं करावं? बरं. मग आता तुमची अपेक्षा काय आहे आता? आता माझं शेत मला द्यावं. मी का खाऊ आता? 80 वर्ष वय झाली आहे माझी. मला डोळ्याला दिसणार. मला बरं वाटणार. मी का खाऊ? कसं करू मी आता? सांगा तुम्हीच मला. मग त्यामुळे आता तुमची शेती तुम्हाला हा, भेटावं. माझी शेती मला भेटावं. मग सरकारला अशी अपेक्षा आहे तुमची? हा, सरकारला पोलीस स्टेशन बी त्यानं मला ते द्यावं. सगळं मला द्यावं. काहीच नाही माझं दुसरं अशा. बरं मी का खाऊ? कसं करू आता? बरं. विनंती आहे. आम्ही एवढं पेपरवाईज करून सुद्धा आमच्यावर कुण्याच पद्धतीनं कुणीच त्याच्यावर ॲक्शन घेत नाही. तरी माझी सर्व सरकारला विनंती आहे की आम्हाला शेत वापस देऊन हे जे काही यांनी जे असे काही माफियावर पद्धतीने जे शेत आमचा हडप करण्याचा प्रयत्न केल्यात, हे असं होणार नाही. असं होऊ नये म्हणून ह्याच्यावर तोडून कडक कारवाई करून आमचं शेत आम्हाला परत द्यावं. कारण आमच्या शेतामध्ये आमच्या वडिलाची संबंधी आहे, आमच्या आजीची संबंधी आहे. आणि आमची जमीन आहे, आम्हाला इकायचं. आम्हाला गरज काय इकायची? तर ह्यांनी ह्यांच्या स्वार्थासाठी वय बघून तिची सही घेऊन ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यात. आणि त्यांनी आता हे जमीन दुसऱ्या माणसाला विकून एक जे काही ताकदवान माणूस आहे अशा माणसाला विकून आमच्यावर दडप आणण्याचा प्रयत्न करल्यात. त्यासाठी जर उद्या माझ्या जीविताला किंवा माझ्या परिवाराला किंवा माझ्या काही झालं, म्हणजे काही बरं वाईट झालं, तर ते लोक जिम्मेदार राहतील. महाराष्ट्र सरकार जिम्मेदार राहील. उदगीरचं पोलीस प्रशासक जिम्मेदार राहील. जिल्हा प्रशासक जिम्मेदार राहील. आणि त्या लोकांची जमीन हडप करून त्यांचे जे बैनाम्यावर जे नाव आहेत ते लोकसुद्धा त्यांनी त्याच्यावर जिम्मेदार राहतील. त्यासाठी माझ्या व माझ्या जीवाचं परिवाराचं सरकारनं चांगल्या पद्धतीनं करू. आमचं शेत आम्हाला परत द्यावं. आम्हाला ह्याच्यात काहीच दुसरं काही बोलायचं नाही. तुम्ही तक्रार दिलेले आहेत त्याची आता तुम्ही एवढं म्हणलो पोलीस स्टेशनला ह्याला तक्रार दिलेलं, कुठं आहे तुमच्यापाशी पुरावे? तक्रार दिलो मी. पोलीस स्टेशनला तक्रार दिला. तक्रार दिला हो का? 25/6/2024 कलेक्टर ऑफिसला दिला. 28/6/2025 उपविभागीय जिल्हाधिकाऱ्याला दिला. 28/6 तहसीलदारला दिला व आवक आणि 29/6 उपविभागीय पोलीस ग्रामीण पोलीस स्टेशनला दिला. हे खालचा पत्र कोणता आहे? हे नाही, हेच पत्र आहे. तेच पत्र का? मी आवक जावक घेतला. आग घेतलं का? त्याच्यात कारवाई करतो म्हणली. अजून कारवाई काय आली नाही. आज देऊन मी पत्र मला 10 ते 12 दिवस आहेत. मग बरं. तुमच्या गेल्या वर्षी पण दिलं होतं, ते पण माझे पत्र आहे. 2021 मध्ये कोर्टामध्ये केस केला मी. त्यांना नोटीस घ्यायला तयार नाही. बरं, तुमची आता काय अपेक्षा आहे? हे जे जे हडप करून घेतलाय सरकारनं, सरकार माझी एकच युती आहे. लातूर जिल्हा किंवा लातूर जिल्ह्याचे पोलीस कर्मचारी हो या महाराष्ट्र सरकार असो, हे जे जमीन आमची घेतलेली आहे त्यांनी जे हडप करून घेतल्यात त्यांच्यावर दंडशाही त्यांनी जे करून घेतल्यात त्यांच्याकडून शेत आम्हाला परत द्या. त्याचा आणि त्यांच्या अशी कडक कारवाई करा. कुठं जाऊ कारण आता ह्याच्यामध्ये आम्ही शेतामध्ये करणारे आहोत, करून खाणारे आहोत. आज ह्यांच्यावर आमच्यावर आमचं पोट आहे. आज ही जमीन जर गेली तर आज आम्ही रस्त्यावर येत आहोत. आज आम्ही का खाऊ? असे जर आज मला सांगा, गरीब माणसाला फक्त आणि फक्त सरकारच जे त्याच्या मागे पाठिंबा आहे. कारण मोठ्या लोकांना तर काय त्याच्या मागे फक्त पैसा आहे, पॉवर आहे. पण गरीब माणसाच्या मागे सरकार आहे. सरकारनं आमच्या सगळ्या गरीब माणसाला न्याय देऊन त्यांना कारवाई करून त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना अटक करा. असं पुन्हा होणार नाही. करोनाच्या तावीमध्ये केल्यात असं. ताव होती करोनाची लई. 60 वर्षाचे पैसे करतो म्हणून उचलून घातल्यात मोटरात आणि केल्यात मला. बरं.